Hello students, in this video we are going to discuss our English textbook. या व्हिडिओमध्ये आपण आपलं इंग्रजी पाठ्यपुस्तक कशा प्रकारचं आहे याची चर्चा करणार आहोत. लेट्स स्टडी हाऊ मेनी युनिट्स आर देअर, हाऊ मेनी टॉपिक्स आर देअर इन टोटल, हाऊ मेनी पोएम्स, हाऊ मेनी प्रोज आर देअर and what are they about. We will discuss each unit and the topics in each unit one after one. आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये एकूण किती युनिट आहेत, प्रत्येक युनिटमध्ये किती टॉपिक्स आहेत, त्यापैकी किती पोएम्स आहेत, किती प्रोज आहेत आणि त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, ते कशाविषयी आहेत याची आपण थोडक्यात वन आफ्टर वन चर्चा करूया. लेट्स डिस्कस द फर्स्ट युनिट. इन फर्स्ट युनिट देअर आर 5 टॉपिक्स. पहिल्या युनिटमध्ये एकूण 5 टॉपिक आहेत. द फर्स्ट वन 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. इट इज अ पोएम. अ टीनेजर्स प्रेयर, एक किशोरवयीन बालकाची प्रार्थना, ही एक कविता आहे. या कवितेमध्ये एक किशोरवयीन मूल देवाला कशा प्रकारे प्रार्थना करतं, विनंती करतं आणि किशोरवयीन वर्ष यशस्वीपणे जगण्यास मदत कर, अशा प्रकारची विनंती करतं, हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एक विशेष प्रकारची चकमक, हा दुसरा पाठ आहे पहिल्या युनिटमधला. याच्यामध्ये लेखकाने त्यांच्या लहानपणीची घडलेली घटना सांगितलेली आहे आणि या पाठातून, या गोष्टीतून लेखक असं सांगतात की मानव आणि प्राणी यांच्यामध्ये एक दृढ परस्पर विश्वासाचे दृढ संबंध कसे निर्माण करता येऊ शकतात याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. इट इज अ पोएम. तिसरा टॉपिक आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चांदणं, एक कविता आहे. खूप अशी भावनिक इमोशनल कविता आहे. या कवितेतून लव्हिंग रिलेशनशिप बिटवीन अ फादर अँड हिज चाइल्ड, हिज सन, इट इज डिस्क्राइब्ड. कवितेमध्ये मूल आणि वडील यांच्यामधील एक प्रेमळपणाचे संबंध आणि मूल कशा प्रकारे चंद्राला विनंती करतं चंद्रप्रकाशाच्या बिया देण्यासाठी, याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक 1.4 बी स्मार्ट. यशस्वी व्हा, यशस्वी बना, हा चौथा टॉपिक आहे. इन दिस टॉपिक द रायटर गिव्ज द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू बी सक्सेसफुल. यशस्वी कसं व्हायचं याच्याविषयीची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. इन्फॉर्मेटिव्ह लेसन आहे हा माहितीपूर्ण पाठ. नेक्स्ट टॉपिक 1.5 अँड द टायटल इज हिज फर्स्ट फ्लाईट. त्याची पहिली झेप, पहिली भरारी. एका समुद्र पक्षाविषयीची ही गोष्ट सांगितलेली आहे. या गोष्टीतून भीतीवर कशी मात करायची, भीतीवर कशा प्रकारे विजय मिळवायचा, हाऊ टू ओव्हरकम ऑन फिअर, इट इज टोल्ड. ॲक्च्युली इट इज ॲन इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्टोरी. नेक्स्ट युनिट, दॅट इज युनिट नंबर 2. इन दिस युनिट इन टोटल देअर आर 6 टॉपिक्स. आता पुढचा युनिट 2 आहे, याच्यामध्ये एकूण 6 टॉपिक आहेत. द फर्स्ट दॅट इज 2.1 अँड द टायटल इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. इट इज अ पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे हळूहळू तुम्ही मरायला लागता, याचा अर्थ हळूहळू तुमच्या जीवनातील आनंद नाहीसा होतोय. खूप छान अशी कविता आहे. इन दिस पोएम द पोएट टेल्स what should be done and what should not be done to live a happy successful life, that is told here. Next topic 2.2 and the title the boy who broke the bank. तो मुलगा ज्याने एक बँक बुडवली, म्हणजे एक बँक जणू काही त्यानं बंद पाडली. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. इट इज अ लेसन, इट इज अ स्टोरी. ही एक गोष्ट आहे, छान अशी गोष्ट आहे की अफवा कशा पसरतात, खोट्या बातम्या कशा पसरतात आणि त्यांचे दुष्परिणाम काय होतात, हे या गोष्टीमध्ये खूप छानपणे सांगितलेलं आहे. ॲक्च्युली इन दिस लेसन, इन दिस स्टोरी द रायटर टेल्स अस हाऊ rumors are spread and what are their effects, that is told. Next one 2.3 the twins. जुळे, ट्विन्स. इट इज अ पोएम. ही एक कविता आहे. द ट्विन्स.
आणि या कवितेमध्ये कवी आणि कवीचा जुळा भाऊ यांच्यामध्ये कशा प्रकारे एक हास्यात्मक अशा हास्यास्पद अशा घडामोडी घडतात याचे एक छानपणे चित्रण या कवितेतून केलेलं आहे आणि कवीच्या आयुष्यावर याचा परिणाम कसा होतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग पोएम. ॲक्च्युली ऑल द इन्सिडंट्स इन द लाईफ ऑफ द पोएट आर डिस्क्राइब्ड डिपिक्टेड इन ह्युमरस मॅनर. नेक्स्ट topic, that is 2.4, and the title is an epitome of courage. धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण. हा पाठ खूप छान असा आहे. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन द 20th century, डॉक्टर स्टीफन हॉकिंग. दिस लेसन इज ॲन ऑटोबायोग्राफी. हा पाठ म्हणजे एक आत्मचरित्र आहे. 20व्या शतकातील महान शास्त्रज्ञ ज्यांना म्हणून ओळखलं जातं डॉक्टर स्टीफन हॉकिंग त्यांच्यावर आधारित हा पाठ आहे. आणि त्या पाठामध्ये अशा प्रकारे म्हणजे सांगितलेलं आहे, इफ यू हॅव कॉन्फिडन्स टू डू समथिंग स्ट्रॉंग डिझायर देन डेफिनेटली यू गेट दॅट थिंग. दॅट इज टोल्ड इन दिस लेसन, इन्स्पिरेशनल मोटिवेशनल वन. नेक्स्ट टॉपिक 2.5, बुक रिव्ह्यू, स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. पुढचा जो टॉपिक आहे 2.5, पुस्तक परीक्षण. बुक रिव्ह्यू याचा उपयोग याचा फायदा आपल्याला 11वी 12वी या वर्षामध्ये होतो, पुढच्या वर्षात होतो. आणि पुस्तक परीक्षण कसं करायचं. एक पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि मित्र, R.K. नारायण या लेखकाने लिहिलेलं आणि त्यामध्ये माहिती सांगितलेली की पुस्तकाचं परीक्षण कसं करायचं. परीक्षण म्हणजे त्या पुस्तकाविषयीचा अभ्यास, त्याच्याविषयीच्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये असलेल्या उणिवा कमतरता. दॅट इज कॉल्ड अ क्रिटिकल स्टडी अँड ॲनालिसिस ऑफ अ बुक, मूवी, सिरियल, ड्रामा. वी कॅन डू लाईक दिस. अँड द लास्ट टॉपिक इन द सेकंड युनिट, दॅट इज 2.6, अँड द टायटल इज वर्ल्ड हेरिटेज. दुसऱ्या युनिटमधला शेवटचा टॉपिक आहे वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा. या पाठामध्ये जगातील वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण अशा नॅचरल इम्पॉर्टन्स असलेल्या, कल्चरल इम्पॉर्टन्स असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आहे की जागतिक वारसा स्थळ कसं ठरवलं जातं, त्याच्या क्रायटेरियाज काय आहेत आणि एखाद्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थळाच्या यादीतून कशा प्रकारे काढलं जातं. जसं आपल्या देशातील ताजमहल हे एक वर्ल्ड हेरिटेज आहे, जागतिक वारसा स्थळ. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याची माहिती या पाठामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळते. नेक्स्ट युनिट, युनिट नंबर 3. In this unit, in total, there are 5 topics. The first one, 3.1, if it is a poem. तिसरा युनिट आणि याच्यातील पहिली ही कविता आहे इफ या नावाची, जर असं म्हणतो आपण. या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगतो की एक यशस्वी जीवन जगण्यासाठी, यशस्वी व्यक्ती होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ते या कवितेमध्ये अगदी छानपणे कवीनं सांगितलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक, दॅट इज 3.2, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. व्हेरी मोटिवेशनल इन्स्पिरेशनल स्टोरी. हा तिसरा जो युनिट आहे त्याच्यामधले 3.2 खूप छान अशी गोष्ट आहे. इन दिस लेसन वी आर टोल्ड हाऊ टू डेव्हलप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन कसा विकसित करायचा, सकारात्मक दृष्टिकोन कसा असायला पाहिजे हे या गोष्टीतून खूप छानपणे लेखिकेनं सांगितलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक 3.3, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. एका बर्फाळ सायंकाळी जंगलात थांबलेलो असताना. खूप छान अशी कविता आहे. इट इज अ पोयम. In this poem, the importance of duties, responsibilities are told. यामध्ये आपल्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्यांचं महत्त्व या कवितेत कवीनं सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन 3.4, लेट्स मार्च. चला आगेकूच करूया, म्हणजे चला पुढे वाटचाल करूया. इट इज अ लेसन, इट इज अ स्पीच बाय द ग्रेट सोशल वर्कर कैलास सत्यार्थी आफ्टर रिसिव्हिंग द नोबेल प्राइज फॉर पीस. शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भारतातील एक महान समाजसेवक कैलास सत्यार्थी यांचं हे भाषण आहे. या भाषणातून ते मुलाविषयींच्या वेगवेगळ्या समस्या या पाठामध्ये मांडतात. अँड द लास्ट वन, दॅट इज 3.5,
द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया, निसर्गाची जादू. Important lesson 1. In this lesson we are told the different things in nature and they teach us something good, something important. निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी आपणास महत्त्वपूर्ण संदेश देत असतात, महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवतात, हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. And the last unit, unit number 4. In this unit, in total there are 6 topics. The first one, that is 4.1, the world is mine. हे जग माझे आहे. It is a poem. ही एक कविता आहे. In this poem, the poetess tells us to thank God for giving us everything. We should be satisfied what we have. या कवितेमध्ये कवयित्री देवाचे आभार मानण्यासाठी सांगतात. देवानं आपल्याला जे काही दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधानी असायला पाहिजे. अशा प्रकारचं वर्णन वेगवेगळ्या उदाहरणातून या कवितेमध्ये केलेलं आहे. मोटिवेशनल पोएम. नेक्स्ट टॉपिक 4.2, भोली, अ लेसन. इट इज अ लेसन, इट इज अ स्टोरी. दुसरं भोली, मराठीमध्ये आपण भोळी म्हणतो. खूप छान असा पाठ आहे. इन दिस लेसन द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इज टोल्ड. या पाठामध्ये शिक्षणाचं महत्त्व, शिक्षणानं काय फायदे होतात, शिक्षणाचं महत्त्व आणि स्त्रियांना कशा प्रकारे समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी सन्मानानं वागणूक दिली पाहिजे, हे या गोष्टीतून सांगितलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक 4.3, ओ कॅप्टन माय कॅप्टन, इट इज अ पोएम. तिसरी या ठिकाणी पोएम आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. आणि या कवितेतून कवीच्या देशातील राष्ट्राध्यक्ष यांच्याविषयी असलेलं प्रेम या कवितेतून व्यक्त करतात. खरं म्हणजे ही कविता एक शोक गीत आहे. राष्ट्राध्यक्षांची हत्या झाल्यानंतर कवीला खूप दुःख झालं आणि मग त्यांनी दुःखी अवस्थेत म्हणजे दुःखी मनानं ही लिहिलेली कविता आहे. इट इज ॲन एलिजी, अ सॅड सॉन्ग. नेक्स्ट वन 4.4, अनबीटेबल सुपर मॉम मेरी कोम. इट इज अ लेसन इन द फॉर्म ऑफ इंटरव्ह्यू. मुलाखतीच्या स्वरूपात हा पाठ आहे. आपल्या देशातील एक महान बॉक्सर मेरी कोम यांच्यावर आधारित. अनबीटेबल सुपर मॉम, अपराजित सर्वोत्कृष्ट आई, मेरी कोम असा याचा अर्थ. आणि या पाठातून मेरी कोम यांना विचारलेले प्रश्न, त्यांनी त्यांची दिलेली उत्तरं आणि त्यांच्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी याच्याविषयीची माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. धिस लेसन इज इम्पॉर्टंट वन ॲज इट हेल्प्स अस हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स that is told in this lesson. We get that information or idea. Next one 4.5, Joan of Arc. It is a lesson, it is a story. Joan of Arc, आर्क हे शहराचं नाव आहे आणि जोन एका तरुणीचं नाव आहे. ही एक गोष्ट आहे. याच्यामध्ये जोन नावाची तरुणी कशा प्रकारे सैनिकांना लढाई करण्यासाठी प्रोत्साहित करते हे या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. खूप छान अशी गोष्ट आहे आणि याच्यातून करेज, कॉन्फिडन्स, स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, लव फॉर नेशन etc. qualities are told. And the last one, that is 4.6, a brave heart dedicated to science and humanity. Very important lesson. It gives information about the greatest scientist Marie Curie and her invention, her attitude. शेवटचा टॉपिक जो आहे, एक महान असं ग्रेट हार्ट, अ ब्रेव्ह हार्ट, एक शूर हृदय, शूर मन म्हणजे मोठं मन असं म्हटलेलं आहे. दॅट इज डेडिकेटेड, जे की समर्पित केलेलं आहे टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, विज्ञान आणि मानवतेला. मेरी क्युरी यांनी लावलेला महान शोध रेडियम आणि ते कशा प्रकारे समाजाला, विज्ञानाला त्यांनी समर्पित केलं, अशी खूप छान अशी गोष्ट या पाठामध्ये सांगितलेली आहे. नाउ इन शॉर्ट we get information about the 4 units. In total 22 topics. Out of 22, 8 are poems and 16 are prose. In our next video we will discuss the format of question